नमस्कार, मी तुमचा मित्र रोहन घोलप फ्रॉम लीगल ड्रॅगन. आज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट सेक्शन 138 नुसार चेक बाउन्सचा जो दावा आहे तो दावा कशा प्रकारे आपण न्यायालयामध्ये दाखल करू शकतो याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ज्यावेळी एखादा आपण व्यवहार करतो, त्याचबरोबर एखाद्याकडनं देवाणघेवाण करतो, त्या बदल्यात आपल्याला चेक हा शुअरिटी बेसिसवरती दिला जातो की जर पैसे मी नाही दिले तर तू हा चेक भर आणि त्यानुसार पैसे विड्रॉ करून घे आणि तुझे जे काही आपलं जे काही व्यवहार आहे ते व्यवहार पूर्ण करून घे. असं होत असताना बऱ्याचदा आपल्याला फेस करावं लागतं की ज्या वेळेला आपण चेक दाखल करतो बँकमध्ये तर तो चेक वटला जात नाही, म्हणजेच त्या चेकने आपल्याला पैसे मिळत नाही. का तर त्याची बरीचशी वेगवेगळी कारणं असतात. त्यामधील एक महत्त्वाचं म्हणजे इनसफिशियंट बॅलन्स. ह्या गोष्टीमुळे आपल्याला मेंटली आणि फिजिकली खूप हॅरॅस होतो. तर अशी गोष्ट जर का तुमच्याबरोबर पण झाली तर तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट 1881 सेक्शन 138 नुसार न्यायालयामध्ये न्यायासाठी दाद मागू शकता, म्हणजेच याचिका दाखल करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी चेक बाउन्स गेला किंवा चेक सबमिट नाही झाला किंवा चेकने तुम्हाला पैसे मिळाले नाही, त्यानंतर लगेचच 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्याच्याकडनं आपण चेक घेतलेला आहे त्याला नोटीस पाठवायची आहे की सदरचा तुम्ही दिलेला चेक हा बँकेमध्ये वटलेला नसून मला त्याबद्दलचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पुढील 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मला सदरचे पैसे देण्यात यावे, अन्यथा मी न्यायालयामध्ये आपणाविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट सेक्शन 138 नुसार दावा दाखल करेन. जर पुढील 15 दिवसात तुमच्या नोटीसला रिप्लाय किंवा पैसे देण्यात आले तर सदर तुम्ही दावा करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही, हे तुमचं भाग्य झालं. परंतु जर का नोटीस देऊन देखील समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला पैसे दिले नाही किंवा तुमच्या नोटीसला रिप्लाय दिला नाही तर मात्र तुम्ही न्यायालयामध्ये दावा दाखल करून तुमची सदरची रक्कम त्याच्याकडनं विथ कंपन्सिएशन, म्हणजेच तुम्हाला त्याच्यामुळे झालेला फिजिकल मेंटल जो काही त्रास आहे याची सर्व भरपाई करून घेऊ शकता. याची प्रोसिजर म्हणजेच ज्यावेळी आपला जो वटवलेला चेक आहे तो बाउन्स झाला, त्यानंतर 15 दिवसामध्ये पुढील 30 दिवसामध्ये तुम्ही त्याला नोटीस पाठवली, परंतु नोटीसचा रिप्लाय आलेला नाही. नोटीसचा रिप्लाय देण्याकरता आपण त्याला 15 दिवस कालावधी दिलेला असतो. 15 दिवस दिलेल्या कालावधीनंतरचा पुढील 30 दिवसांचा कालावधी हा दावा दाखल करण्याकरिताचा असलेला पिरियड असतो. ज्या काळामध्ये तुम्ही दावा दाखल करायचा असतो तरच तो दावा मेहरबान कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये मेंटेनेबल असतो. अधिक माहितीसाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा ॲज फ्रॉम लीगल ड्रॅगन.